महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काढली। ही योजना फार चांगली असली तरी मात्र अनेक महिलांना आपल्या विविध दाखल्यांसाठी मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे। तसेच या योजनेची वयोमर्यादा वाढवावी आणि प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये सेतू देण्यात यावे अशा अनेक मागण्या घेऊन अर्जुनी मोरगाव तालुक्यामध्ये चक्क राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी किरणताई कांबळे यांच्याकडे मोर्चा काढून या योजनेच्या अनेक अटी शिथिल करण्याची मागणी, वयोमर्यादा वाढवावी, टॅक्स पावतीची अट रद्द करावी, प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये सेतू स्थापन करावं अशी मागणी करून आपल्या सरकारला घरचा आहेर दिलाय। गोंदिया जिल्ह्यात अनेक सेतू केंद्रावर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे आणि अशातच या योजनेसाठी पुरुषांना देखील या योजनेसाठी महिलांना मदत करावी लागत आहे, तर विविध साहित्यासाठी पुरुषांना सुद्धा त्रास सहन करावा लागत आहे। अशीच एक घटना अर्जुनी मोरगाव येथे घडली। कागदपत्र आणत असताना एका महिलेचा पती अपघातात मरण पावला। त्यामुळे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील महिलांनी या योजनेमधील कागदपत्रांची अट शिथिल करावी आणि वयोवृद्ध महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ द्यावा आणि प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये सेतू केंद्र उघडावे, घर टॅक्स पावती अनिवार्य करू नये अशा विविध मागण्यांना घेऊन महिलांनी मूक मोर्चा काढून अर्जुनी मोरगाव येथील तहसील कार्यालयावर धडकला आणि या योजनेची मुदत वाढ करावी अशी मागणी या महिलेने केली आहे। कारण गोंदिया जिल्ह्यात सध्या पावसामुळे रोवणीचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे, त्यामुळे 31 ऑगस्टची तारीख समोर वाढवावी अशी मागणी महिलांद्वारा करण्यात आली आहे। याकरिता चक्क अजित पवार गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून निवेदन दिले। आता शासन कोणती भूमिका घेते हे महत्त्वाचे ठरणार आहे। हा मूक मोर्चा यासाठी काढलेले आहे की आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी माझी लाडकी बहीण योजना ही चालू केलेली आहे। योजना छान आहे, महिलांना त्याचा लाभ पण होईल अशी आम्ही अपेक्षाही करतो। परंतु काय झालं, ह्या योजनेमुळे आमच्या गावी एक अपघात झालेला आहे। त्या अपघातीचं कारण आहे सेतू। कारण की सेतू काढायला सगळे तहसीलमध्ये येतात आणि तहसीलमध्ये आल्यानंतर काय झालं की ती बाई लाईनमध्ये लागलेली होती, तर तिची रांग न तुटावी म्हणून काही डॉक्युमेंट्स राहिलेले होते घरी, तर तिने आपल्या नवऱ्याला घरी पाठवलेलं डॉक्युमेंट्स आणायला ना। ह्या गाई गडबडीमध्ये आमचा अर्जुनीचा मोरगाव टी पॉईंट आहे तिथे त्यांचा अपघात झाला आणि ऑन द स्पॉट ते तिथे मरण पावले। तर 1500 रुपयामध्ये लाईनमध्ये लागलेले आहेत, पण त्याचं नुकसान किती झालं। त्या बाईच्या डोक्यावरचा साया गेला, मुलांचा वडिलांचा हात गेलेला, तर याला जबाबदार कोण। मग शासनाने आता त्याच्यासाठी काहीतरी करावा, त्यासाठी पण हा मूक मोर्चा काढलेला आहे। आणि दुसरी गोष्ट, अजितदादांनी खूप साऱ्या अटी रद्द केलेल्या आहेत, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद। परंतु अजून काही अटी राहिलेल्या आहेत की जसे आता आमच्या महिला रहिवाशाचा दाखला मागायला जातात, तर रहिवाशाचा दाखला म्हटलं की त्यांना पहिल्यांदा सांगतात की तुमचं घर टॅक्स भरा। आता मला सांगा की घर टॅक्स प्रत्येकाने भरलेलं नाही आहेत ना। गावामध्ये एवढे गरीब लोक आहेत आणि हे गरीब लोकांसाठी योजना काढलेली आहे, म्हणजेच गरीब लोक टॅक्स न भरल्यामुळे त्यांना रहिवाशाचा दाखला मिळत नाही। मग मला सांगा, आता एकतर त्यांना टॅक्स भरण्यासाठी त्यांना कर्जबाजारी व्हावं लागेल, नाही तर मग त्यांना त्या योजनेपासून वंचित राहावं लागेल। म्हणजे याचा निर्णय अजितदादांनी शोधावा अशी आमची अपेक्षा आहे, काहीतरी यावर तोडगा काढावा। गाव माझा न्यूज करिता राधा किसन छुटे, गोंदिया।